तेजस झाटे. आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाली. 3 वेळेस IVF 1 वेळेस IVF केलं. कल्याण घाटकोपरला केलं तर फेल झालं होतं आणि ते प्रोजेनेसिसमध्ये आल्यानंतर एकदम पॉझिटिव्हिटी आली की ते पहिल्या सायकलला कन्सिव्ह होईल म्हणून आणि नंतर मग एक पहिल्या सायकलला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. मी रवी झाटे. ॲक्च्युली आमच्या लग्नाला 6 वर्ष झालेले आहेत आणि प्रयत्न आम्ही 4 वर्षापासून करतोय. गेली 4 वर्षामध्ये 3 IVF सायकल पूर्ण केल्या, त्या फेल्युअर झाल्या. एक IVF सायकल पूर्ण केली, त्याच्यामध्ये बीटा पॉझिटिव्ह आलं होतं, पण नंतर सोनोग्राफीच्या अगोदर अबॉर्ट झालं. नंतर मग 2 वर्ष कोविडच्या रिझनमुळे गॅप घेतल्यानंतर बरंचसं कन्सल्ट केलं मित्रांबरोबर, ऑनलाईन ऑफलाईन किंवा कारण चांगलं हॉस्पिटल कोणतं आहे, कारण ही खूप खर्चिक बाब आहे आणि मानसिक त्रास पण खूप होतो. त्याच्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन सर्च केल्यानंतर एक आम्हाला प्रोजेन्सविषयी कळालं. त्याच्यानंतर इथे येऊन थोडंसं रिव्ह्यू घेतला, डॉक्टरांशी बोललो. इथले थोडेसे रिव्ह्यू पण गुगलचे पण छान वाटले आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर पण एक पॉझिटिव्हनेस आला. त्यामुळे आम्ही ठरवलं आणि सेम डे आम्ही पॅकेज बुक केलं होतं 3 सायकलचं आणि मला वाटतं साधारण डिसेंबरला मी ते पॅकेज बुक केलं होतं. त्यानंतर 4 महिन्यानंतर आमचं ट्रान्सफर झालं आणि आज ऑगस्ट एंडिंगला जवळपास आमचं बीटा ACSG पॉझिटिव्ह आलेले आहे. खरं सांगायचं याच्यापेक्षा आनंद आज कुठला नाही आहे, कारण आयुष्यामध्ये दुसऱ्या वेळेस पॉझिटिव्हिटी आलेली आहे ना. यावेळेस नक्कीच विश्वास आहे की आम्ही पूर्ण 9 महिने सक्सेस करून एक किंवा 2 जुळ्या मुलांसोबत माझे मिस्टर जन्म देईल. त्याबद्दल सर्व स्टाफ आणि स्टाफचं सांगायचं म्हणजे इथला स्टाफ खूपच पॉझिटिव्ह आहे. बाकीच्या हॉस्पिटल्स म्हणजे एक तर सांगायचं ते की जागा नसते, अडचण. स्पर्म डोनेशन विषयी मला तर एक बॅक अनुभवच आहे की स्पर्म डोनेशनसाठी रूमच नसतात काही हॉस्पिटल. एवढं म्हणजे निगेटिव्हिटी येते. पण इथल्या रूम्स वगैरे स्टाफ पूर्ण एकदम कम्फर्टेबल आहे, जेणेकरून एक मानसिक टेन्शन येत नाही माणसाला इथे बसल्यानंतर असं. कारण हॉस्पिटलचं वातावरण वगैरे खूप फ्रीडम आहे, त्यांचं बोलणं एक फ्रँकली आहे, असं कुठेही मानसिक दडपण पेशंटला येऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांचे खरंच खूप थँक्यू आणि बाकीचे नर्सेस वगैरे त्यांचे पण खूप थँक्यू, धन्यवाद.